नुसतं देव सुळीत बसल्यानं देव भेटला नाही, कर्तृत्व शक्ती जागी करावं लागेल, तेव्हा देव कळेल. काय म्हणते तुमचं? 1.5 तास काकडा करायचं, त्याने देव भेटला नाही. काकड्याला उठवतो दुपारी जुगार खेळतो. सकाळी म्हणतो उठा उठा प्रभात झाली, दुपारी राणीला गुल्ल्या दाखवतो. कोणतं हे नाही करायचं मला. एक वाक्य सांगतो पुढे जातो. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सुशिक्षित मानव. जग काय महिला म्हणलं चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती का? अक्कल आहे हो का? मी तिला भाजी म्हणतील, वांग्याला भाजी म्हणते, बोफड्याला काय दोडका म्हणते का? ही अडपाट नाही. सुधारलं जग. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली. बावळ्याचा बाजार नाही. आईला मम्मी म्हणायचं आणि बापाला बाबा म्हणायचं. पोरीनी पोरांचे कपडे घालून बबलं देण्याचं, पोरीनी गडी असून मी काढायच्या. सुधारलं जग. आखलीचा पत्ता नाही काय नाही. बायको देखणी करतो ना, हायवेला गाड्याच्या हातचं खातो. आणि त्याला विचारा ना बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. आणि खातो गाड्याच्या हातचं. मग तुला जर गडीच लागतो, हलकट क्वालिटीचं नाही. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शेमूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ. ईडी अवलाद नाहीत. वाक्य नीट ऐका पुढे चला. लाटणं मोडल पण वाकणार नाही. ओवी ऐका नीट. ओव्या नीट ऐकायचा. लाटणं मोडल पण वाकणार नाही. लाटणं मोडल पण वाकणार नाही. आणि दगड शेवाळल पण पाझरणार नाही. ओवी सांगा. लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. दगड शेवाळल पण पाझरणार नाही. तशी नालायक माणसं कुठेही न्या, सुधारणार नाही. ते त्यांचा फटका दाखवणारच. आणि म्हणून सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा देणगी देणारे, वणगडी देणारे सगळ्यांना धन्यवाद. सुख नको आहे, समाधान पाहिजे. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. इथपर्यंत काही शंका? मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च गोष्टी झाल्यात. अभंग कुणाचा 1, चिंता करायची नाही 2. आणि आता नवरात्राचं कीर्तन आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग कूट आहे. कूट हा काय भानगड आहे? थोडासा किचकट आहे, पटकन मांडतो. कूट 2-3 तुमच्या पुढं. मुंगी व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 राजन भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत. शाळा काढणाऱ्याला जेवण नाही. तुला काय येतंय वांग? त्याच्या पुढचं कुठ ऐका. कुठ ऐका 2-4 आता. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पातळाशी जाय, शेषवंदी त्याचे पाय. माशिवी आली घार झाली, पाहून मुक्ताई हसली. हा एक कूट. आता सोपा कूट सांगतो. सोपा. तुम्ही म्हणाल डबल सांगा. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. तुम्ही म्हणाल हा वन्स मोर होऊ द्या. ऐका आता हा कूट कसा आहे. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बा एकाचे. याचा अर्थ असा आहे, आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. असा कूट येतो. तसं आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकच कडवं शिकवणार मी तुम्हाला फक्त. जग जोडी नाव ठेवी येले लाडी. हा अभंग कूट आहे. कुणाचा आहे? एकनाथ महाराजांचा. कोण एकनाथ महाराज? एका ओळीत. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. फायनल. जन्म षष्टीला, जल समाधी षष्टीला, अनुग्रह षष्टीला. 36 वर्ष देव त्यांच्या घरी आणि देवाने त्यांच्या दारात जे काम केलं. संत मालिकेमध्ये सगळ्यात श्रीमंत संत एकनाथ महाराज. आणि त्यांचा आज कुठं अभंग आहे. सप्त कमिटीला गायक वादक झालेला आजच्या महाराजांचं नाव गणेशानंद महाराज. गायक वादक गुणीजन ज्यांचा सप्त्याला आशीर्वाद आहे. त्याचं एक वाक्य नीट ऐका. भास्करगिरी महाराजांच्या बाबतीत एक वाक्य ऐका. सगळे हरणांचे कळप आहेत, पण सगळे हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हरणांचे कळप आहेत, पण सगळे हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळे हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाही. सगळी जंगलात झाडं आहेत, पण कल्पतरू नाही. सध्या अनेक साधू आहेत, पण भास्करगिरींसारखे नाही.
बाहेरची जेवढी अंतर आणि बाह्य ही सगळी लक्षणं तुम्हाला जर कलियुगात पाहिजे असतील तर ते भास्करगिरी बाबात आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादावर गणेशानंद महाराजांचा सप्ताह आहे. त्या सप्त्याच्या कीर्तनाला सुरुवात. फायनल. उद्या कोणी उठलं नाही ते बापाची पेंट का? कोणी उठायचं नाही हे काय? कोणी उठायचं माझ्या पोराला पक्का शिकवा तुझ्या बापाची पेंट आहे. इथं पाक होत्याचे याडं निघलं तुझं कुठं शिकतो? हलकट नाही तर कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कसा कोटरी पेत आहे त्यात चालतं का? महाराज तसं नाही आहे. ओवी ऐका. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुळा हुनीबीजी काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडीवी खुरी गेले ते काही ती नाही आहे काही पुरावे प्रमाण 5 पर्यंत घ्यायचे आपल्याकडून. पण खरमरीत बसायचं आणि कीर्तनाला सुरुवात झाली. अभंग कोणाचा आहे कळलं. आता महिलांसाठी प्रश्न फटाफटा बोलत जायचं तरच कीर्तन. महिला मंडळ पटकान. आजचा देवीचा रंग कोणता? आजचा करेक्ट सफेद. कारण आपल्या देवीच्या भक्तीने अशा झाल्यात जशी टीव्हीला कलर येईल तशा साड्या नेसतात ते दिवशी. आणि येळभर सासऱ्याला उपाशी मारी देतात साडी मॅचिंग. चला पटकन. आजचा देवीचा रंग आहे पांढरा. आता नवरात्र समजूनच सांगतो. आणि रावण दहन करून देतो पण बाहेर नाही. आता अभंगाचा करंट तुम्हाला अंतरंगात लागला का बाह्य रंगात? अंतरंगात. माख कीर्तन आता अंतरंगातच ऐकायचं. महिला मंडळ पटकन. आजचा देवीचा रंग पांढरा. पटकन बोला. बोलत जा तुम्ही. आता सण तुमचा आहे. वर्षाला नवरात्र किती? तुम्हाला काय घ्या नाही यानं बटाटे आणायचे तुम्ही उकडून खायचे आहे रशाव. वर्षाला माळकरी बेडकरी गंधा बिंदावाले नीट आहे का? उगाच देव चोळीत बसू नका 1.5 तास सकाळी. नाही 9,000चा बोकड कापला देवाला. 9,000चा बोकड आणि देवाला व्हायला नख्या. आता हे लोक नख्या का वाहतात? ते शिजत नाहीत. ते शिजल्यानं देव वासावच मिळाला का? असं का आलं? हो. आता 2-3 प्रश्न विचारतो फक्त म्हणजे अभंगात घुसून देतो. आता आज सुरुवात झाली. नवरात्रीच्या अगोदर महिला मंडळ पटकन बोला. पुरुष मंडळी किंवा कोणी उपास करावा किंवा नाही? ते बामटेवानी चालतच नाही आपल्याकडे. बोललं तरच आपलं कीर्तन. महिला मंडळ आजचा देवीचा रंग आहे पांढरा. सफेद. दुसरा शब्द विचारला मी तुम्हाला. उपास करावा किंवा नाही याला 3 टप्प्यात ऐका. स्त्री जर शरीराने कमकुवत असेल तर एखादा उपास करावा. आजारी वगैरे असेल तर पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी करावा. आणि शेतकऱ्याच्या बाईने 9 दिवस उपवास करूच नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात. आपल्याला 3 मुळ्या उसाच्या काढल्याच पाहिजे. 10 लिटर दूध काढलंच पाहिजे. आपल्याच्यानं जमणार नाही. ज्यांच्या बायकांना काही काम नाही त्यांनी 18 दिवस नवरात्र करावा. तशी ती रोग्यातच आहे ना. ती कुठं सुईची? 3 मुळ्या उसाच्या तोडी ती 10 लिटर दूध काढी. ती आमची शेतकऱ्याची बाई ठणठणीत. सर्दी नाही तिला. याची बायको लिफ्टनं वर जाती. लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला बाई? दडत्यालाही मोकळं करीन तोही गुतून ठेवला. त्यालाही दुसरी करता येईन आणि तोही उलथान काय? तुम्ही म्हणाल महाराज याला पुरावा. अध्याय नंबर 3 ओवी ऐका. उपासाच्या बाबतीत नीट ऐका ओवी. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. ज्ञानोबा म्हणले याला त्रास द्यायचा नाही. जर देवच राहिला याच्यात आणि यालाच तुम्ही उपाशी मारता मग कसं जमले? याला तहान लागेल तेव्हा पाणी द्या. भूक लागेल अन्न द्या. लई देऊ नका पण पाहिजे तेवढं द्या. उपास याला काम नाही त्याने. आता समजा एक गायक वादक आहेत. आपल्याला आरडायला लागत. आता मी 3 करावं लागतं रोज. 1 नाही कधी. आता आजपासून 8 दिवस 4-4चे. आजही 4 आहेत. आता पहिलं ये अजून 3 करायचे संध्याकाळी झोपेपर्यंत. 4 हाणतो रोज.
3 तास चालू चालू काढतो रोज. आपण काही सिजनेबल बॉ नाही. पितरपाटा सुद्धा 3-3चाच. हा, जवळ सापडलं तर 4थही काढतो. मग आता मी जर उपास केला तर तुम्हाला शेवटच्या कीर्तनाला 2 मिनिटं जागेवर उभं राहावं लागेल. भावपूर्ण श्रद्धांजली मेली. मग आपण 2च उपास करायचे वारकऱ्यानं. 1 सोमवार आणि 2 एकादशी. बस, आपल्याला डोकं लावायचं नाही काही. कारण महाराजांची भाषा आपण थोडेच आहे का. सोमवारी एकादशी न करती कोण होईल त्याची तिकडे डोकं. आपण वैष्णव आहेत. आपण या लफड्यात पडायचं नाही. ते अंगारख्या बिंगारख्या ते तुमचं तुम्ही पहा. चला, उपास करूच नाही. शरीर सुदृढ असेल तर करावं. ते बी पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी करावा. नाही केला तरी चालेल. झालं महिला मंडळ. घट किती, नवरात्र किती, पटकन बोला. आजारी तुम्ही बोला पटकन. नवरात्र 4. माळकरी सगळं ऐका आता सगळे. वर्षाला नवरात्र किती? 4. कोणते ऐका? चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र. श्रावण वद्य 1 ते श्रावण वद्य 8 कृष्ण नवरात्र. मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष शुद्ध 6 खंडोबा नवरात्र. आणि अश्विन शुद्ध 1 ते अश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र. आता एक नवरात्र ऐका. रामाचं नवरात्र किती दिवसाचं? बोला जा पटकन. 9 दिवसाचं. रामाचं नवरात्र 9 दिवसाचं का? गंधावाली मंडळी 9 दिवसाचं का? ऐका, 9 दिवसाचं का? अर्चन, वंदन, पाठसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन, आत्मनिवेदन, 9विधा भक्ती करा. हृदयात राम जन्माला येईल. रामनवमी. हा, चला. रामाचं नवरात्र किती दिवसाचं? पटकन बोला जा. 9. मग राहील आता दुसरं नवरात्र कोणचं आहे? कृष्णाचं. किती दिवसाचं? 8. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं का? सावध बसा सगळे. आता माझ्या तोंडातून जेवढे शब्द बाहेर पडतील ते तुम्ही फक्त आकडे मोजायचे. पहिला शब्द गो येईल. गो काय काय येईल? गो. गो. मग किती वेळा येतं मोजायचं तुम्ही पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायताराचं डोंगर गोवर्धन, गायतारचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 झाले का? गोकुळ. पुरावा. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. 7वा अध्याय. पायपा शरीराची याच्यात कृष्ण जन्माला आला. आणि याच्यातला कृष्ण कळला की अष्टमहासिद्धी मिळतात म्हणून कृष्णाचा अवतार अष्टमीचा. नवरात्र चालू आहे. नवरात्र अष्टमी नाही. रामाचं नवरात्र 9 दिवसाचं. कृष्णाचं नवरात्र 8 दिवसाचं. आता खंडोबाचं नवरात्र 6 दिवसाचं. खंडोबा वारकरी असती ना अर्धवट ते म्हणे येतं सिनेमातलं गाणं होतं. अरे येड्यानो त्याचं काय जागरण मांडीला
सापडून दिला नवविधा भक्ती, कृष्ण सापडून दिला अष्टमहासिद्धी. आता खंडोबा सापडून देतो कसं ऐका. महिला मंडळ पटकन, जिथं तुम्ही नवरात्र करता तिचा आज 6वा दिवस आहे. तिचा नवरा कोण? तुमचा काय संबंध? तिचा नवरा कोण? पटकन बोला. शंकर. करेक्ट. मग हे भैरोबा, खंडोबा, बिरोबा हे सगळे अवतार भगवान शंकराचे. मनी आणि मल्ल मारला म्हणून तो खंडोबा आहे. चामुंडा मारला म्हणून ही चामुंडणी आहे. चंडमुंड मारला म्हणून ही चांडिका आहे. या देव्या एकच आहे, फक्त घोटाळा आहे तेवढा नीट आहे का. भगवान शंकराचे हे खंडोबा भैरोबा हे सगळे देव भगवान शंकराचे अंश आहे. कारण सगळे देव आहे, भगवान शंकर महादेव आहे. मग शंकराची बायको कोण? महिला मंडळ कोण? पार्वती. देवादिदेव महादेव, त्याची पत्नी पार्वती, तिचा मुलगा गणपती, त्याचा भाऊ कार्तिक स्वामी. म्हणजे शंकराचं घर पा. बरं महिला मंडळ पटकन, शंकर कशावर फिरतो? शंकर कशावर? पुरुष मंडळी, शंकर कशावर फिरतो? नंदीवर. त्याचा पोरे कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होतं. आता हे पुढारी टापा मारते, आम्ही लई केलं, गप्प बसा. काय केलं तुम्ही? शंकर पहिल्यापासून बायला होते ना. तुम्ही काय कुठं ध्वन्याचा सूर काढलाय? आम्ही बायाला लय अधिकार दिले. बरोबर नका. शंकर पहिल्यापासून बायला होते. पार्वती, माझंही बी शंकर झोळेला झोके देतो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली, बचत गटाची मीटिंग आहे, बचत गटाची. शंकर आहेच द्वारे वाढायला, ग बस रड नको, आई मीटिंगला गेली. ग बस रड नको, आई मीटिंगला गेली. ग बस रड नको, आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे. शंकर म्हणला कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. ग बस रड नको, आई आली. ग बस रड नको, आई आली. ग बस रड नको, आपली आई आली. आता हा जो भगवान शंकर आहे, त्याचे खंडोबाचं महत्व होतं. एका मिनिटात सांगतो तुम्हाला. या देवांचं घर आता त्याचं उत्तर असं चाललं होतं आपलं. खंडोबाचं नवरात्र 6 दिवसाचं का? उत्तर तिसऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. तिकडं लागलं. शेवटच्या 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. वारकरी मंडळी, जळेविण बुडविती
आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती. हे ज्ञाननिधीचे भुजंग. नवविधा भक्ती बरोबर राम, अष्टमा सिद्ध्या बरोबर कृष्ण, आणि 6 विकार घालून टाका बरोबर खंडोबा. षष्टी चंपा, षष्टी कृष्ण, अष्टमी राम, नवमी. मग हीच बाई 10 दिवस का? राम 9 दिवस, कृष्ण 8 दिवस, खंडोबा. मग ही बाई 10 दिवस का? उत्तर ऐका. अर्चन, वंदन, पाठ, सेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन त्याच्या अगोदर 10 दिवस का? महिला मंडळ उत्तर सांगतो. तुम्ही घट बसवला का? काय केलं? खाली ठेवली पत्रवळी. बोला पटकन. पत्रवळीवर काय टाकली? माती. मातीत काय टाकलं? धान्य. त्याच्यावर काय बसवला? घट. आणि लावला काय? दिवा. मग लावला ना दिवा. लावला ना दिवा. ऐका आता लय बारीक. खाली ठेवली पत्रवळी. उत्तर पत्रवळी पृथ्वी आहे, माती हे जग आहे, आणि त्याच्यात अनेक प्रकारचं धान्य. याचा अर्थ अनेक प्रकारचे लोक आहेत. पुरावा 18वा अध्याय. ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, जान, सगळे लोक त्याच्यात आहेत. आणि त्याच्यात हा घट आहे, हा घट आहे, हा घट आहे. या घटात तुम्ही पाणी ओतलं, खाली धान्य उगतं. मग या घटात नामाचं पाणी होता, सुविचाराचे अंकुर फुटतील. 10 इंद्रिय ताब्यात घ्या आणि 11 मनाला भजनात गुंतवा, आणि अहंकार नावाचा रावण मारा. याचं नाव दसरा. आणि कार्यकर्ते, पुढारी, फाडारी जरा नीट ऐका. दसऱ्याच्या दिवशी रावण पेटवायचा आहे तुम्हाला. भुश्याचा पिटू नका. नालायकपणा जरा कमी करा. कुठून काढणार तो रावण? चौकात बांबू लावा. रावण आणलं कुठून तुम्ही? रावण दहन. नागान भुश्याचं राग करायची, एखादी गायच ओगल त्याच्यात, आणि धुराचं प्रदूषण करायचं. कोणी? आणि रावण पेटवणारा दारू पेल. एक वाक्य सांगा. तुम्हाला टिकवता आला तर आपला धर्म टिकवा, पण धर्माला क्लानी लागेल असं वागू नका. चौकात रावण जाळणं आपल्या बजेटमध्ये बसत नाही. का? जगातला पहिला मातृभक्त रावण आहे, जगातला पहिला शिवभक्त रावण आहे, मरताने हसणारा पहिला भक्त रावण आहे, आणि रामासमोर देह ठेवणारा पहिला श्रीमंत राजा रावण आहे. आपल्या लोकांनी फट्या पोथ्या वाचायच्या. रावणानं सीता पळवली. पळू दे, तुला काय तकलीफ झाली? तुला काय, तुझी पाहुणी होती कधी? तुला काय तकलीफ झाली? अर्धवट पोठ्या नाही वाचायचं कधी. रावणानं म्हणजे भजने बिजने ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, कधी सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा ना. त्यानं मरताना हसणारा भक्त होता 2-4 वेळ हे सांगा ना. हे सांगायचं नाही जमत का? हे सांगा. सीता पळवली त्यानं, पळू दे, पळू दे. पण रावणासारख्या 4 गोष्टी जगात होत्या का कुणाकडं? लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होतं. आपल्याकडे काय? ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही. याड हे उरकून घ्या. तू काय करतो गावात? गाजर कळा ना तुला काही. हा की संडास ग्रामसेवक नाही इकली तरी तू गावातच बोंबलतोय. तुला काय वांग कळा? महाराज एवढी लंका सोन्याची तरी गडी विद्वान होता महाराज. जगातला महाराज मंडळी सांगतील जुने वारकरी, मरताना हसणारा पहिला भक्त रावण आहे. तो काय कच्चा गडी होता का? त्याला असं भुसाबा रानगल्ली जाळा इतका हलकट होता का तो? बावळाट नाही तर पाणी नवीन आणायचं काहीतरी. फक्त एक वाक्य सांगा महाराज. सध्या लोकांच्या डोक्यात फक्त समाजामधल्या चांगल्या गोष्टी बिघडून द्यायच्या आणि स्वतःची लाल करायची, बाकी काही नाही. आणि आजची माणसं फक्त 2च गोष्टीसाठी जगायचंय. मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे. नाही तर काय लोकांना घेणं नाही. काय मध्ये तुमचं? कशाला रावण जाळायचं? ऐका, रावण कोण आहे? रावणाला जेव्हा धरून आणलं रामानं लक्ष्मणानं, अहो महाराज तो गडीच हसत आलता. तो गडी विद्वानच होता. हसत आलं तर लक्ष्मण म्हणलं, कारण तू जर एवढा हुशार आहे तर तो माझी वहिनी का पळवली? रावण म्हणला, तुझी वहिनी जर मी पळवली नसते तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय कच्चा गडी होता का तो? आणि मारताना जेव्हा बाण मारला रामानं, रावण खाली पडला. अरे वेद बोलत होता मारताना. तो काय कच्चा गडी होता का? 10 ग्रंथ ज्ञानी होता तो. वेद बोलत होता, वेद, आणि हसायचा तो. लक्ष्मण म्हणणार, तुझ्या बाण घुसला ना हसतो का बंधू? तो म्हणला, येडे, आजच माझ्या जीवनात दसरा आहे आणि आजच माझी दिवाळी आहे. का? चांबड्याचं शरीर माझं रामाच्या चरणावर अर्पण झालं, याच्यापेक्षा भाग्य काय? इतका विद्वान रावण होता तो. आणि लक्ष्मणाला राम म्हणतो, आता त्याच्याजवळ
त्याच्याजवळ जाय आणि तो काय बोलतोय ऐक. तो दशग्रंथ ज्ञानी आहे. शत्रुकोण सुद्धा चांगला असेल ते घ्यावं. आपल्या बावळटाने म्हणजे भुसा भरा रावण जाळा. कोण सांगितलं तुम्हाला ते? 7-8 पुढाऱ्यांनी एकत्र यायचं आणि 10-5 तरणे भांडे वळू गोळा करायचे. ते कबरी भांडी भंगार क्वालिटीची. पेटवा रावण. तो बाप पेटव ना. चालला रावण पेटवायला. रावण कोण आहे हे तरी ध्यानात घ्या महाराज. 10 इंद्रियामध्ये 10 इंद्रिय आहेत. इथून वर किती आहेत? 5. इथून खाली किती आहेत? 5. मग देवी 10 दिवस लढली कशावर? तिने काय असे मडकं बसून घट भरवला होता काय? बावळ्याचा बाजार नाही तर. 5 कर्म इंद्रिय आणि 5 इंद्रिय 10 इंद्रिय ताब्यात घ्या आणि याला भजनापासून रोखणारा अहंकार नावाचा रावण जाळा. याचं नाव दसरा. अहंकार झालाय मोकारण भुसा भरलाय रावणात. आपल्या बाबा आपण मानला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बावळ्याचा बाजार नाही चालला रावण झाला. ओवी 13व्या द्या ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार महाराज. ओवी पहा किती सुंदर आहे. नवलांकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे. कोणी सांगितलं तुम्हाला? बावळ्याचा बाजार. लाल कांद्याचे पैसे झाले. सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. इतका तो पाय चांगला होता बाई. तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले. थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराठलं. बावळ्याचा बाजार रावण जाळा. पण कोणता? 10 इंद्रिय ताब्यात घ्या ना. अहंकार नावाचा रावण मारा. हाच दसरा. ते दिले सोडून गेले. आणि कार्यकर्ते पुढारी तरुण पोरं नीट ऐका जरा. इंदुरीकरचं कीर्तन आहे. तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. ते आपल्याकडे चालत नाही. ते रावसाहेब यांना आपल्या बोकांडी बसा तिकडे उलथा तुम्ही. काय आम्हाला काय तुमच्या वार्डात फॉर्म भरायचं नाही. काय आमचं घेतलं नाही तुमच्या पैसे. कीर्तन संपलं मोजून घेतले निघलो. काय तुमचा विनोद नाही. पण ते इंदुरीकरचं कीर्तन आहे. ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडत ते कवाई खरंच. जरा तरुण पोरं बिरं 10वी 12वीचे पुढचे टोणगे बिनगे जरा नीट ऐका. आणि कार्यकर्ते नीट ऐका जरा. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला ऐका. 10 वर्षापूर्वी दंगली करणं, टपऱ्या पेटवणं, मोर्चे काढणं या गोष्टी सोप्या होत्या. गाड्या पेटवणं, टपऱ्या पेटवणं, दंगली करणं, रस्ते रोखी करणं सोपं होतं. लोक पळून जात होते. 2018 हे साल अख्खं मोर्चात गेलंय. अख्खं मोर्चात. काही झालं का मोर्चा, काही झालं का मोर्चा. या डांबरी हो कामा नाही काही. या डांबरी हो या. पण टपऱ्या बिपऱ्या पेटवणारे दंगली करणारी अडपटांनी डायका. तुम्हाला वाटतं आमचं 2-4 दिवस पेपरला नाव आलं, 2-4 दिवस आमची टीव्हीला पट्टी आली. पण आता 100% लोकांकडे मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. क्लिपमध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल. जरा उताटेलपणा कमी करा. कोणाचाही मूत प्याला का कोणाच्याही उड्या आणता. अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल झाला का? मग तुम्ही का तर फडता मारायला? हलकट क्वालिटीचे नाही तर. आणि कायदा इतका कडक आलाय. जरा भांबावले भ्यानं करू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला 2-4 लोकांनी थापा मारल्या पाठीवर आणि शब्बासकी दिली. पोरांनो JR असा निघलाय आता नवीन. क्लिपमध्ये दिसलं तर आयुष्यभर नोकरी नाही. क्लिपमध्ये जर दिसले ना तुम्ही दंगली बिंगलीच्या, अहो काही माणसांना हाताने झटे सगळं होऊन गेल्यावर पाहायला गेला. तोही धरला चलो. एक तर घासाला पाणी लावून येत होता आणि टपरी पेटली. उचला त्याला. अरे तो म्हणला पेटली माई मोटर जळाली आणि इकडं काय चाललंय. कायदा कडक आलाय. हा विनोद आहे. हा विनोद आहे. कशाला बावळापणा करत होतो. कोणासाठी मरायचं कशाला पोरांनो. आणि जर दंगलीच्या केसमध्ये गेले तुम्ही तर ती केस 15 आणि 20 वर्ष मिटत नाही. 30-30 वर्ष लागत यात. जर बसलेल्यापैकी कोणच्या भीतीला असेल ना त्याला विचारा ना उद्या मोर्चा आहे तो तुम्ही गावाला चालू तिकडे उलथा
आणि ह्या 18 ते 22च्या टोन गेला लई किडा की भंगार बापाची पैदास कपडे भांडे कपडे घालायचे बगलात कुशिडा झाल्या गाला कार्यकर्ता एकच अंडर पॅन्टीला गारमाटा नवा झाल्या गाला गाव सुधरा निघाल. महाराज आयुष्य उखडून जाईल. येडे नका हो तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि ती तारीख लवकर नाही राहत. ती तारीख लई कठीण राहती. इडभर बसा लिंबा खाली कचेरीत. मग 4 वाजता ते म्हणाल पुढची तारीख दिली ती आहे चला घरी. आणि त्याच्या पुढं ऐका पोरांनो, त्याच्या पुढं ऐका. आज जर तुम्हाला फ्लॅट भाड्यानं द्यायचा असेल एखाद्याला तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉटेलमध्ये चांगला वेटर ठेवायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. जरा बावळटपणा करू नका. तुम्हाला वाटतं आम्ही इंजिनिअरिंगला आणि आम्ही 10वीला आणि 12वीला आहे. आयुष्यात उखडून जाल. 3000 गुतले मागच्या 15 वाड्यात घेणं नाही देणं नाही ते चाकणची. बरं ते सगळं वाहून गेले आणले धरून 3 दिवसानं सापडून आणले ते क्लिपमधून. मेले ना आयुष्यात उखडून गेले संपलं. आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना पोरांनो कोणी सोडवायला मोकळं नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतंय आता आम्ही कार्य करते खातं कोण तुम्हाला. मतमोजणी संपले आहे का दारू मग धरा तुमचीच गाला साथ. कमी करा. त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू बंद होईल तुमचा. नोकरी तर तारीख तर 30 वर्ष मिटत. अरे मग त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर होणार ना आलाय का 12 महिने फुकाट घालतो तुम्हाला भाकरी. एक वाक्य सांगा. आमच्या टोळीचे मेंबर जर तुम्ही झाले तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी होणार. कशाला मारा तर कोणच्या मागे भोंगे घेऊन बोंबला धेंडा आलाय को आलाय सीझन 2-4 महिन्यावर उठले वळू. क्रांती झाली पाहिजे. चैनवर वड क्रांती काय करतो तू. अरे शेळ्या पाळा ना कोंबड्या पाळा ना. विनोद समजू नका तुम्ही. तुम्हाला आता वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो. जे बितले त्याला कळण कस काय. दंगली बिंगली जर सापडलं ना काम बरं काम आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला कोणी सोडवणार नाही. अजून 2 वर्षानं पोरीचं लग्नच करायचं असेल तर सुपारीला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म द्यावा लागेल पोराचा. हा या अवलाद कुठे गुतेल का नाही. थोडा सुपारी गुतलं होतं का ते देवाला सोडून मरले. हा विनोद नाही. हे इंदुरीकरचे वाक्य कशाला मारताना आलाय का. जरा हे बाहेर त्यांचं शिका. हे 10वी 12वीचे सांड जरा नीट आहे का. 9वीची अवलाद क्वार्टर भीती आपली असं एवढं भंगरी आहे. क्वार्टर आणते ती अवलाद असं ताईट पाहतोय बापा कधी. आणि ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. एवढं जे 11वीला गेलंय बिनमिशीचं ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या मग आता काय करेन तो. सावध व्हा. हे शिका बा हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला महाराष्ट्रात आलंय 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. गव्हाचं मशीन घेऊन 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली भात शिजतात. पेट्रोल पंप मुक्काम करतात. हायवेच्या कामाला 12 महिने येत सिमेंटच्या नळीत झोपत्यात. आणि आमची 70% अवलाद संध्याकाळी जेवायला घरी नाही. जरा लाजा वाटू द्या. 70-70 हजाराची पल्सर आहे पोराला. 10-10 हजाराचा त्याच्याकडे मोबाईल आहे. रुपड्या कमवायची दानात का नालाय का रुपड्या. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नाही असायचं तुम्हाला सांभाळायचं. या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे आणि तुम्ही क्वार्टरी पिऊन बोंबलं नेलायचं. शरम नाही वाटत का. लाज नाही वाटत. 70 हजाराची पल्सर पोराला शाळेत जायला. 10 हजाराचा मोबाईल 2 हजाराचा बूट. आणि त्याची आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल. पप्प्याच्या आईचे दात पाडले पाहिजे 2-4. चालली थोबाड वाशीत मध्ये.
थोबाड वासून पाहते. 96 कोळीक माणसं आहेत आपण, आभार गाभार नाहीत. हो, आपण 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहेत, आभार गाभार आहेत का आपण? शिवाजी संभाजीचं रक्त आहे आपल्या रसात. आपण काय कोणची 50ची पिऊन प्रचार करणार रक्त आहे काही? हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटात साठवून जगणार रक्त नाही. हे कोणीतरी आपल्याला 100 द्यायचे आणि मग आपण त्याचा कार्यकर्ता वजन मूत पिऊन उमलं धेडायचे, इतकं नालायक रक्त घे. हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. आणि आम्ही कोणाची भंगारांची दारू प्यायची आणि बसायचं बोंबलं धेंडत. आणि आई म्हणती दरवाजा उडर पुरी ना तर त्यात लग्नात पाटलाच्या देशमुखाच्या डीजे पुढं, आणि तिची आई पाहती थोबाड वासून मोबाईलने टाकी ती पुरी. हो काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे तुझी गुड्डी जावा खाता गड्ड्या घेऊन पळून जाईन तर. आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आला तर म्हणजे तू काय कुंभ मेळ्याला गेलती का? हा विनोद नाही महाराज. हो एक ओवी सांगतो तुम्हाला, ओवी नीट ऐकायचा. अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडेला दीपा सवे हरपला प्रकाश जाय. माणसं संपली कशामुळं? काय 10वी 12वीचे टोनगे चांगले रेटावल्यावर काय करते ही अवलाद? यांचे आईबाप ना आलं की नाही तर चांगले 10वीच्या पुढच्या अवलादी फाटकावल्यावर काय करते ही मंगरी? काय बांगपाडीत आहे काय कोंबडा काढीत आहे बुट्टा डावल्यावर बाहेरून पोरं. आणि कधी ढणाटायचं पोरांना आणि पोरांना तू गाडी हळी चालव का गोवा खाऊ नको, या गोष्टी तोंडानं सांगायच्या नाही. ही अवलाद सांगायच्या मापात राहिली नाही. काय मध्ये तुमचं? हा हे 10वी 12वीचे जे बंगरी हिंडतात ना, ही कबरी भांडी हे बगलात गुचिडे होईल. हे चांगले लाईट बंद करून आठवड्यातून एकदा रॅमटवायचे धरून. हे काय करतं? चांगला लाईट कसकाला का गेलं तर तू सभेला थोबाड फोडून टाका त्याचं. कस काय तुझ्याकडे 10,000चा मोबाईल आला, बापत्याचा काय काशीला गेला का? आई बापांना लाज नाही का? थोबाड फोडून टाका त्याचं. का बाहेरून जेवून आला तू, दात पाडून टाका त्याचे. पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. पळ मी करेल प्रयत्न परत. पोरे म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे, चाल इकडे. हे बाई दुरी गुताव वडीतो इकडे. पोरे म्हणला मी औषध पिल, इकडे. कोणतं घेतो? टाटा मेट्री घेतो का, निराय कत्र घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, 240 घेतो का, टिकटॉक घेतो का, अविनाश घेतो? इतर नाशिकाचे नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. आणि पिऊ द्या कोणत्याही पोरानं औषध. पोरगं 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणत औषध घेतो का दोन? शेण खावा पण औषध नको त्याला. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना ती रिकामं खोको पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय? फटकावले पाहिजे तर सांगा विनोद आहे का? थोबाड फोडून टाकायचे. कसं काय तुझ्याकडे 10,000चा मोबाईल आला, खातो कॉलेजला मोटरसायकल नेली 70 पोराला तुम्ही पोराला तुम्ही 70,000ची मोटरसायकल देण्याऐवजी 1 लाखाची द्या. त्याचं इन्कम काय इन्कम? यांना गाड्या द्यायला फटकून काढा यांना. आठवड्यातून एकदा महिला मंडळ पुरीला जवळ घ्या. नुसते सासऱ्यांचे तळतळाट नको घेत जाऊ. जरा पुरीकडे पहा. जरा आपली पोरगी शाळेत निघली ना सॅग बिग टांगून तर एकदा तिच्यावर नजर टाका. पुरीच्या गळ्यात ओढणी आहे का बघा. थोबाड फोडून टाका ना पोरीचं. खानदान माणसाला आपण मुलीच्या अंगावर ओढणी पाहिजे. मुलीचं अंग पूर्ण झाकलेलं पाहिजे. शाळेत जाताना फुलबाईचा ब्लाऊज पाहिजे. समजत नाही का आईला? वाहिलं निघायचं जमत, 2 भावांच्या मारामाऱ्या लावायचं जमत, चांगल्या घराचा बोंग्या करायचं जमत, हे नाही जमत का? तुमच्या बाई आमची बहीण आम्हाला ओवाळा यायची बंद झाली, हे जमत तुम्हाला? मुलींचे भांग बघा. त्या कार्तेने एक कुठून भांग आणला या नालायकानी वावर नांगरला दंड ठुलाय. 1 साईड बागलात गोचिड्या झाल्या तुला गाला साईड लागत नाही. आणि त्या पोरीने एक भांग आणला येडपटानी, एकच बाजू बांधायची, एक मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडे उभं होतं, पोरीने असं केलं ते पडलं कॅनॉल मध्ये. हो त्याला खुणावलं का काय गेलं वाहून ती
नाही का कानपाटी ठेवून द्या तिच्या. पुरींच्या आयांना आता वाटेल, पण या 4-5 वर्षात पुरीला मोकळं सोडल्यामुळं चांगल्या चांगल्या बापांच्या समाजात माना खाली झाल्यात. पुरीनी बार लाजा सोडल्या ह्या 2-4 वर्षात लाजा. आम्ही एका वर्गात होतो नाही, थोबाडं फोडले पाहिजे यांच्या. पहा जरा मुलींच्या हात वया तपासीत जा शाळेतल्या एकदा. शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. पुरीचा एसटीचा 5-5 कराय का पा 8 दिवस झाले पोर शाळेत जाती. 5-5 नाही, मग पोरगी काय भैरातून वर्गात निघती का काय? मुलीचे मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तिला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. 100ला 500 ही स्कीम कोणती आहे? 1GB आहे का 2GB आहे का 4GB आहे? जरा बघा. हो, प्रत्येक माणसाने धर्मच टिकवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे एवढे मोठमोठे. आणि एक वाक्य सांगू मला, आज जर वारकरी संप्रदायातली कीर्तनं नसली तर धर्म कवाय संपला. तुमचं काय मत आहे? आणि दुसरी एक गोष्ट आहे का, या टपऱ्या बिपऱ्या पेटवायच्या दंगलींच्या भानगडीत पडू नका. इकडे कांदे वाट्यानं करा, चिंगळ्या निवडा, घरा मरा घरात. शेळ्या पाळा ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. कोंबड्या पाळा, गारी का, विनोद समजू नका. स्वतःचं पोट भरायचं शिका. जगाला काय घेणं? देतील पुढं करून आणि पेटवाटापर्यंत ते जातील निघून. आणि त्यांची भाषणं ठरेल राहतात. योग्य तो निर्णय घेतला जाईल, योग्य दिशेने पाऊल उचलले जातील, कोणावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल, समाजाच्या हिताची काही मूल्य जोपासली जातील. तुम्हाला काय भंगार लोक, तुम्ही वाजवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या. घेणार वापरून, देणार सीजन सोडून. कोण आहे तुम्हाला? पोरानो, वेळ आल्यावर कोणीच नाही. तुमचं काय मत आहे? आणि दुसरी एक गोष्ट ऐका, सगळे मोबाईल वापरणारे, आपल्या राज्याबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल जर कधी मोबाईलला क्लिप आली तर जरा मोबाईल वापरणारे ध्यानात ठेवा, ती क्लिप जागेवर डिलीट करा, पुढच्याला फॉरवर्ड करायची नाही. जरा भेजे वापरीत जा. मला एक सांगा, एखाद्या येडपटाने क्लिप दिली का तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, तुकाराम महाराजांचा खून झाला, दिली. आणि कुणी जर असं लिहिलं, नको त्यांना किमती देत जाऊ नका, ते डिलीट करून टाका ना, आपलं चालू द्या. कुणालाही बोकांडी घ्यायची काय गरज आहे? आणि आपले लोक इतके हलकट आहेत. तुकाराम महाराजांना आपण मानणारी माणसं आहेत का नाही? तुकोबारे आपले बाप आहेत, तुकोबारे आपले बाप आहेत. आपण ती डिलीट जागेवर क्लिप करून टाकली पाहिजे. मोर्चा नाही, रस्ता रोको नाही. त्याच्या एकट्याच्या भुकण्याला काय किंमत आहे? आणि आपली हलकट आपलीच मंडळी, फॉरवर्ड ग्रुप. आपल्या धर्माचा अपप्रचार कोण करतोय? आपणच करतो. इतके याडपट लोक. तुम्हाला लाजाबीजा नाही वाटत का बा आपला धर्म बुडतोय का काय? पुन्हा आणि ते दंगली बिंगली जे होतात ना, ते याच्यामुळं होत्या. क्लिप आली. आता उद्या समजा तुम्ही, आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर नालाय काय, तुम्ही मला मानता का नाही? मग तुम्ही फॉरवर्ड करणार का क्लिप? बोला ना, आता बोला ना. जाऊ दे, तोंडावता हामाना माग पुढं भाऊ काय असू. हे करू नये. आपल्या संप्रदायाला आपण मानलं पाहिजे. आपल्या संप्रदायाबद्दल कोणी लिहिलं, आपल्या शिवाजी महाराजाबद्दल कोणी लिहिलं, त्याला किंमत द्यायची काय गरज नाही ना. तो म्हणला म्हणून टपरे पेटवा, तो म्हणला म्हणून गाव बनवा, त्याला काय अक्कल आहे? त्याच्या बायकोन त्याला 3 वेळा आणलं, ते काय लिहिलं इकडं. आणि मेन गोष्ट म्हणजे आपली लोक निष्ठ नाहीत. काय मध्ये तुमचं? आपण ती क्लिप लगेच जागेवर डिलीट केली पाहिजे. ती पुढच्याला जाताच कामा नाही. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. स्वतः ज्ञानोबा एक आपला अर्जुनाला एक ओवी इतकी सुंदर सांगितली ना देवाने. दुसऱ्या अध्यायात ओवी आहे, सांडी हे मूर्खपण.
हाती घे धनुष्य बाण, घे उठ आणि घे धनुष्य बाण आणि लढ. मी नातेवाईकाला मारीन आणि मला राज्य मिळणार नाही हा मूर्खपणा डोक्यात काढून टाक. घडायचं ते घडेल. तू क्षत्रिय आहे, तू निवांत कृतीचा ठाव, तू शूर वृत्तीचा ठाव. लढ. आणि आपली बावळटणी आपलाच धर्म बुडाला ना त्याच्याच क्लिपा द्यायच्या येड्या अवलदी. तुम्हाला अशी लाज नाही वाटत का आपला धर्माचा आपण तुम्हाला नक्की झालंय काय बरं. हे दंगली बिंगलीला का आहे जागा होत्या. तुम्ही आता सगळे पुढारी लोक उत्तर द्या. शाळा सुरू होऊन किती दिवस झाले? 4 महिने बरोबर आहे ना. पुस्तकं छापून किती दिवस झाले? 6 महिने. अजून पुस्तकं शाळेत आलीच नव्हती का? नव्हती. मग शाळा संभाजी महाराजांबद्दल पुस्तकात छापलेलं हे आत्ताच सापडले का? मग 4 महिने ही लोक काय करीत होती? कपवणी पुस्तक उसाकलंच नाही. अहो त्या पुस्तकावर जागेवर बंदी आली पाहिजे. ते प्रकरण जागेवर दाबून टाकलं पाहिजे. ते पुस्तक बाहेर येता कामा नाही, ते पुस्तक विद्यार्थ्यापर्यंत जाता कामा नाही. आणि त्या पुस्तकाचा प्रचार होता काही ते आता काल परवापासून काढले. अरे तुम्ही करीत काय होते? याला पाठ्यपुस्तक मंडळ धरा, याला त्या कमिटीतलं धरा, अभ्यास मंडळ धरा, का गरीबाच्या टपरे भेटवा. गरीबाला काय ते धरा ना. त्यांचं नाही काय करणार. सगळे पुढारी उत्तर द्या. वायरमन